Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, supply chain management. I think supply chain management we was learned in semester 2. Okay, पण research point of view ने आपण marketing research मध्ये ही concept study करत आहोत. So what is mean by supply chain? Supply chain is a comprehensive term used to describe the process of network established for serving the final consumer. मग या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काय येतं तर फिनिश्ड गुड्स कंझ्युमर पर्यंत रीच करण्यासाठी ज्या प्रोसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतात ही सप्लाय चेन. मग ती चेन कशी असते तर इथे पुढे सांगितलेलं आहे. इट स्टार्ट विथ रॉ मटेरियल, म्हणजे असं नाहीये की फक्त फिनिश्ड गुड्स आणि ते फायनल कंझ्युमर हा दिस इज ओनली सप्लाय चेन. नो, raw material converted into finished product and finished product reach to the final consumer. ह्या दोन्ही ज्या प्रोसेस आहेत ह्या सप्लाय चेन मध्ये इन्क्लूड होते. ओके, सो काय सांगायचंय बघा. इट स्टार्ट विथ द रॉ मटेरियल सप्लायर, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर कीपर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर्स हू डिलिव्हर द प्रोडक्ट टू फायनल युजर्स. जो फायनल युजर पर्यंत जेव्हा प्रोडक्ट रीच होतं तोपर्यंतच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या सप्लाय चेन मध्ये इन्क्लूड होतील. ऍज द नेम सजेस्ट, इट इज द चेन ऑफ सप्लायर्स हू ऍड व्हॅल्यू at successive stage and provide the product to users at the right time, right place, right quality and right quantity. Okay, at the right price. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं इंटेन्शन काय आहे किंवा पर्पज काय आहे? प्रोव्हाइड राईट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस टू द राईट कंझ्युमर. म्हणजे जेव्हा कंझ्युमरची डिमांड आहे तेव्हा ती प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत रीच करणे. दिस इज कॉल्ड द सप्लाय चेन मॅनेजमेंट. In short, without the supply chain, no producer would be able to produce, distribute and serve the consumer needs. जर तुमच्याकडे प्रॉपर सप्लाय चेन नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे रॉ मटेरियल पण नाही परचेस करू शकत किंवा फिनिश्ड गुड्स सुद्धा कंझ्युमर पर्यंत नाही सर्व करू शकत. दॅट इज वाय सप्लाय चेन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मार्केटिंग as well as distributor or manufacturer. ह्या प्रत्येकासाठी सप्लाय चेन ही इम्पॉर्टंट असेल. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. Yes. Then features, natures, characteristic of supply chain management. So supply chain management is the subject of recent origin and it concerned with management of flow of goods and services from the producer, suppliers to ultimate users or consumers. So supply chain म्हणजे ट्रॅडिशनल वे असं आपल्याकडे ह्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हणतात किंवा रॉ मटेरियल ऍज पर आवर कन्व्हिनियन्स आपण काय कोणतेही सोर्स यूज केले, रॉ मटेरियल परचेस केले आणि मग आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण ते कंझ्युमर पर्यंत रीच केले, असं एक फ्लो होता ट्रॅडिशनल. पण आता काय म्हटलं जातं सप्लाय चेन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जर तुम्हाला प्रॉफिट मिळवायचं असेल, जर तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप बिल्डअप करायचं असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स द्यायचं असेल, जो मॉडर्न मार्केटिंगचा मोटो आहे असं म्हणू आपण. सो ह्या सगळ्यासाठी सप्लाय चेन खूप महत्वाची आहे. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इज द सब्जेक्ट ऑफ रिसेंट ओरिजिन अँड इट्स कन्सर्न विथ द मॅनेजमेंट ऑफ फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि ह्या सप्लाय चेन मुळे आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली फ्लो गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. ओके. सेकंड, सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टर्म. कॉम्प्रिहेन्सिव्ह का म्हटलेलं आहे सांगा बरं, कोण सांगेल? कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण कशाला म्हणतो? म्हणजे त्यामध्ये कोणती एखादीच गोष्ट इन्क्लूड असते म्हणून कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हटलं जातं का? इट इज लाईक अ वायडर कन्सेप्ट because these are includes, this is includes many things, that is why comprehensive. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ज्या पॉइंट मध्ये इन्क्लूड होतात त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह असं म्हणतो. राईट. सो काय आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टर्म representing a network of chain of activity like production, distribution, storage or inventory management and many more. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी तुमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड होतात. दॅट इज वाय हिअर कॉल्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टर्म. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट अँड 2.
Yes, ma'am. Okay, very good. Then point number 3, the person and the activities of supply chain are independent but interdependent on each other. पर्सन आणि ऍक्टिव्हिटी ह्या कशा आहेत तर इंडिपेंडंट आहेत दोन्ही, पण कशा आहेत तर त्या इंटरडिपेंडंट आहेत इच अदर. फॉर एक्झाम्पल, द ऍक्टिव्हिटी ऑफ द मॅन्युफॅक्चरर अँड डिस्ट्रीब्युटर आर डिफरंट बट दे आर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. म्हणजे मॅन्युफॅक्चरर त्याचं काम करेल, रॉ मटेरियल परचेस करेल आणि फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस करेल. मग डिस्ट्रीब्युटरचं काम काय आहे, त्याच फिनिश्ड गुड्स फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करणे. हे दोन्ही जरी इंडिपेंडंट असतील तरी त्यांचं वर्क जे आहे हे कसं असणार आहे तर इंटरलिंक आहे, इंटरडिपेंडंट आहे. जोपर्यंत मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट प्रोड्यूस नाही करत तोपर्यंत डिस्ट्रीब्युटरचा टास्क चालू होईल का, स्टार्ट होईल का, नाही. दॅट इज वाय हिअर सेड this factor is a independent but a interdependent on each other, right? Next, the basic objective of supply chain management is to produce right goods at the right time, make them available at the right time, right place, right price, in right quality and right quantity to the right consumer. म्हणजे सगळं राईट 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 कशामुळे होणार आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंटमुळे. म्हणजे जेव्हा आपल्याला आवश्यक आहे तेव्हा आपण रॉ मटेरियल परचेस करणार, देन ते प्रोडक्ट काय करणार मग फिनिश्ड गुड्स मध्ये कन्वर्ट करणार रॉ मटेरियल, आणि जेव्हा कंझ्युमरला गरज आहे, ज्या प्लेस वरती नीड आहे, ज्या टाइम मध्ये नीड आहे, अशा वेळी आपण ते गुड्स फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करणार. दिस इज कॉल्ड द सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, 4. Yes, Yes. ma'am. Okay. Then point number 5, supply chain management is a wider term and describe the flow of goods, services, information and material from supplier to buyer. म्हणजे इट्स व्हेरी वायडर कॉन्सेप्ट, कारण यामध्ये एक दोन पार्ट येतात. पहिली गोष्ट एक इंटरनल असेल आणि एक एक्सटर्नल असेल. इंटरनल इन द सेन्स रॉ मटेरियल कन्वर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट्स. दिस इज द इंटरनल ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट? म्हणजे मॅन्युफॅक्चररने रॉ मटेरियल एका थर्ड सप्लायर कडून परचेस केले, मग त्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन केलं, ही ऍक्टिव्हिटी त्याची कम्प्लीट झाली, आणि मग दुसरी ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते फिनिश्ड गुड्सचं फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करणे. मग यामध्ये बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आल्या. लक्षात येत आहे? सो दिस इज व्हेरी वायडर टर्म and describe the flow of goods and services or information and material from supplier to buyer. In other words, it covers all those activities like procurement of raw material, production of goods, distribution of goods and final consumption. So ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड होत असल्यामुळे सप्लाय चेन मॅनेजमेंटला वायडर टर्म असं म्हटलेलं आहे. Then next point is supply chain management activities include designing supply chain, resource allocation, production and distribution planning, transportation scheduling and resource arrangement. So जसं की आपण म्हणतो यामध्ये मेन 2 थिंग आर इन्क्लुडिंग इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो सगळ्याच गोष्टी आल्या, मग रिसोर्सेस अलोकेशन आलं, देन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन प्लॅनिंग असेल. म्हणजे असं नाही की रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर सप्लाय चेनचा रोल कम्प्लीट झाला, नो. मग हे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचं शेड्यूल कसं करायचं आहे, आणि रिसोर्सेसची अरेंजमेंट कशी करायची आहे, ऑल दिस थिंग आर इन्क्लुडिंग under supply chain management. Next point is supply chain management cover a wide range of activity like purchasing of raw material, transportation, quality control, material handling, inventory control, order processing, warehousing or distribution and final services or final consumer services. So म्हणून आपण काय म्हणू शकतो, सप्लाय चेन मॅनेजमेंट इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट और व्हेरी वायडर रेंज ऑफ ऍक्टिव्हिटी. कारण रॉ मटेरियल पासून कंझ्युमर पर्यंत लक्षात ठेवा, सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या थिंग आहेत त्या सगळ्या
थिंग ह्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड होत असतात. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then our next question is need, importance of supply chain research. आता आपण फीचरचा पॉइंट कंप्लीट केला. त्याची इम्पॉर्टन्स काय होतात जेव्हा आपल्याला सप्लाय चेन यूज करायची आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट अप्लाय करायची आहे, तेव्हा आपण रिसर्चला इम्पॉर्टन्स देणार. सो रिसर्चमुळे इथे आपल्याला कोणते ऍडव्हान्टेजेस बघायला मिळतात बघा. सप्लाय चेन रिसर्च इज व्हेरी युजफुल टू कलेक्ट, analyze and supply information to take a decision relating to establish of supply chain, cost reduction, enhance performance and many more. लक्षात ठेवा, रिसर्च म्हटलं की एका कोणत्या पॉइंट वरती तो कॉन्सन्ट्रेट करतो का, तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटीला आपल्याला रिसर्चची हेल्प होत असते. सो सप्लाय चेन रिसर्च इज व्हेरी युजफुल टू कलेक्ट डेटा, अनालाइज डेटा and this data useful to take a decision. म्हणजे डिसिजन कशाशी रिलेटेड असू शकतात, कॉस्ट रिडक्शनची असू शकतात किंवा परफॉर्मन्स इनहान्स करण्यासाठी असू शकतात, कोणती सप्लाय चेन इस्टॅब्लिश करायची आहे याच्यासाठी सुद्धा असू शकतात. सो इट्स लाईक अ मेनी मोर थिंग आणि ह्यासाठी सप्लाय चेन रिसर्च हा युजफुल आहे. मग ते डिटेल मध्ये काय सांगायचं आहे बघा. फर्स्ट इज टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क. टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क, एक आपलं स्वतःचं प्रॉपर सप्लाय चेन नेटवर्क असेल तर आपला परफॉर्मन्स हा इफेक्टिव्ह होऊ शकेल किंवा तेवढे आपल्याला रिझल्ट हे बेटर मिळू शकतात. सो रिसर्चमुळे काय, रिसर्च काय सांगतो, फर्स्ट थिंग टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क. सो एव्हरी कंपनी need a network of raw material suppliers and agent for getting product to ultimate consumer. मग तुम्ही एक असं नेटवर्क प्रिपेअर करा, असं नेटवर्क बिल्डअप करा जेणेकरून वी कॅन इझिली परचेस रॉ मटेरियल टू दी सप्लायर, सप्लायर कडून आपण काय करू शकतो, रॉ मटेरियल इझिली परचेस करू शकतो अँड सोल्ड फायनल गुड्स टू दी कंझ्युमर. आणि एजंटच्या साह्याने असेल किंवा होलसेलरच्या असेल, रिटेलरच्या हेल्पने असेल, आपण अशी ह्या चेन मधून गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या सेल करू शकतो. सो बिफोर सेटिंग द नेटवर्क इट इज इसेन्शियल टू हॅव डेटा रिलेटिंग टू. सो जेव्हा तुम्हाला हे नेटवर्क बिल्डअप करायचं आहे, सेट करायचं आहे, त्याच्या आधी तुम्ही काही गोष्टी कन्सिडर करणं महत्वाचं आहे. मग त्या कोणत्या आहेत? फर्स्ट, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. जे तुम्ही रॉ मटेरियल परचेस करणार आहात हे कुठून अवेलेबल होणार आहे, सो हे आधी क्लिअर असायला हवं. सेकंड थिंग, सोर्सेस और नंबर ऑफ सप्लायर्स ऑफ रॉ मटेरियल. मग तुम्हाला जे रॉ मटेरियल परचेस करायचं आहे ते एकाच मेंबर कडून परचेस करणार आहात का, की आणखी काही नंबर ऑफ सप्लायर्स आहेत. सो ह्या गोष्टी क्लिअर असाव्यात. देन थर्ड, द लेंथ ऑफ सप्लाय चेन ऍट ईच लेवल. ह्या प्रत्येक लेवलवरती तुमच्या सप्लाय चेनची लेंथ तुम्हाला आधी क्लिअर असणं महत्वाचं आहे. देन डिफरंट प्रोसेस इन्व्हॉल्व, जर काही वेगवेगळ्या प्रोसेस इन्व्हॉल्व असतील तर. आयडेंटिफाय सप्लाय चेन मेंबर. सो हाऊ मेनी मेंबर्स आर इन्क्लुडिंग अंडर सप्लाय चेन. सो ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात. आयडेंटिफाय दोज मेंबर whose service are essential for the success of the supply chain network. आणि काय सांगायचं आहे, आयडेंटिफाय दोज मेंबर whose सर्व्हिस आर इसेन्शियल. म्हणजे आता असं नाहीये की सगळ्याच पर्सनचा रोल हा इम्पॉर्टंट असतो, त्यामध्ये काही हे जास्त इन्फ्लुएन्स करणारे असतात. एखादा पर्सन जर नसेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सप्लाय चेन वरती बॅडली होऊ शकतो. सो असे ज्या काही इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, इसेन्शियल मेंबर्स आहेत, हे आधी आयडेंटिफाय करा फॉर द सक्सेस ऑफ द सप्लाय चेन नेटवर्क. कारण त्याचं सक्सेस हे सप्लाय चेन वरती इम्पॅक्ट करणार असतं, दॅट इज वाय. अँड लास्ट इज डिसाइड द रोल ऑफ सपोर्टिंग कंपनी लाईक ट्रान्सपोर्टर इन द एंटायर नेटवर्क ऑफ द सप्लाय चेन. सो डिसाइड द रोल ऑफ सपोर्टिंग कंपनी. हा सुद्धा तुम्हाला हे जे पॉइंट दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे बिफोर सेटिंग द नेटवर्क और बिफोर सिलेक्टिंग द सप्लाय चेन. इज इट क्लिअर?
Yes. Then second, to establish the network. To establish the network structure of supply chain. So supply chain network can be classified into two categories, horizontal structure and vertical structure. So horizontal structure means, it means the length of network, long or short, which depends upon the nature of product, middleman and end user. So horizontal मध्ये काय येईल आणि vertical मध्ये काय येईल हा बेसिक डिफरन्स लक्षात राहू दे. सो होरिझॉन्टल स्ट्रक्चर मध्ये काय सांगायचंय, इट मीन्स द लेंथ ऑफ नेटवर्क. लेंथ, तुमच्या नेटवर्कची लेंथ किती आहे. होरिझॉन्टल व्हर्टिकल सिंपल थिंग ना, लेंथ असेल तिथे होरिझॉन्टल स्ट्रक्चर असेल. ओके. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, द सप्लाय चेन ऑफ द रेस्टॉरंट इज शॉर्ट. The suppliers of the food articles and vegetables are limited in number. It is the proceed and serve to the consumer, where the supply chain of airline company is relatively long because of the air. म्हणजे तुम्ही कोणत्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करणार आहात, लक्षात येत आहे. सो याच्यावरती मग तुमच्या सप्लाय चेनची स्ट्रेंथ ही कशी आहे, रेंज कशी आहे, लार्ज आहे की स्मॉल आहे. लक्षात येते का. लेंथ ही लक्षात ठेवा तुम्ही, लेंथ ही लार्ज आहे की स्मॉल आहे हे फक्त होरिझॉन्टल स्ट्रक्चरच्या अंडर तुम्हाला डिफाइन करायचं असतं. देन व्हर्टिकल स्ट्रक्चर. These types of structure indicate the number of supplier and customer at each level. म्हणजे व्हर्टिकल झालं. सो प्रत्येक लेवल वरती हाऊ मेनी एम्प्लॉईज आर इन्व्हॉल्व इन ईच लेवल और ऍट ईच लेवल हे डिसाइड करणं, दॅट मीन्स व्हर्टिकल स्ट्रक्चर. सो आता इथे एक्झाम्पल दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, द नंबर ऑफ व्हेजिटेबल सप्लायर मे व्हेरी फ्रॉम द ऑर्डिनरी रेस्टॉरंट अँड 5-star hotel. So this is because of the types of consumers, the variety of food item offered and many other factors. So हे example वरून clear होईल. This is the vertical and this is the horizontal. Is it clear? Point number 2. Yes, ma'am. Third, integrating business function. The main objective of supply chain research is to minimize cost. It's very important thing की एखादी ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण रन करतो त्याच्या मागचं इंटेन्शन काय असतं, तर आपली कॉस्ट ही मिनिमाइज झाली पाहिजे आणि आपला परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह झाला पाहिजे. लक्षात येत आहे. देन प्रॉफिट हा जास्त मिळाला पाहिजे. सो सेम सप्लाय चेन मॅनेजमेंटचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह हेच असते. So integrating business function means the main objective of supply chain is to minimize cost, improve efficiency and reduce dependence on intermediary. म्हणजे तुमची जर स्वतःच सप्लाय चेन एक नेटवर्क असेल तर तुम्ही डिपेंडन्सी राहाल का कोणावरती, कोणत्या इंटरमिजिएटरी वरती डिपेंडंट असाल का, नाही. So for this it is necessary to eliminate unwanted function. सो जे काही अनवॉन्टेड फंक्शन आहेत हे काय करा तर इलिमिनेट करा. अवॉइड डुप्लिकेशन अँड इंटिग्रेटेड इंडिव्हिज्युअल फंक्शन इनटू सप्लाय चेन प्रोसेस. डुप्लिकेशन अवॉइड करा. सो दिस इज कॉल्ड द इंटिग्रेटेड इंडिव्हिज्युअल फंक्शन इनटू सप्लाय चेन प्रोसेस. दिस इन्हान्स ऑपरेशनल इफिशियन्सी अँड प्रॉफिटेबिलिटी. सो नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळेल तर ऑपरेशनल इफिशियन्सी ही इन्क्रीज होईल आणि प्रॉफिटेबिलिटी ही इन्क्रीज. Then next point is identify area for improvement. Supply chain research enable a company to locate the bottleneck area of inefficiency and thereby take corrective steps to improve manufacturing and distribution performance. आयडेंटिफाय एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट म्हणजे आपल्या लक्षात येतं की सप्लाय चेन मुळे आपण कोणत्या एरियामध्ये आपला परफॉर्मन्स हा कमी आहे किंवा कोणत्या पॉइंट वरती आपण वीक आहोत.
सो ह्या थिंग ज्या आहेत ह्या आपण काय करू शकतो, वी कॅन इम्प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ द हेल्प ऑफ सप्लाय चेन रिसर्च. सो हे रिसर्च आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज किंवा वेगवेगळ्या टेक्निक्स ह्या प्रोव्हाइड करत असते. सो त्याची काही एक्झाम्पल दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल, a multinational company may prove better service by the consider option like multi-site manufacturing or outsourcing production, appointing local dealers or entering into franchising agreement. So localizing the product and production and appointing local network for after sale services. आणि जर अशा काही तुम्ही टेक्निक्स यूज केल्या तर तुम्ही काय करू शकता, तुमचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह करू शकता. Then last point is improve performance. Supply chain research to offer better and value-based services to consumer. So this can be done by setting up standardized total quality control at each stage of supply chain. So supply chain management मुळे किंवा supply chain research मुळे काय होणार आहे? We collect qualitative data and solve our problem. So here setting up standardized quality control. So तुम्ही काय करू शकता, क्वालिटी कंट्रोल हे स्टँडर्डाइज सेट करू शकता ऍट इच स्टेज, प्रत्येक स्टेज वरती, म्हणजे जे दोन पार्ट आहेत त्याच्यासाठी. रिड्यूस इन्व्हेंटरी ऍट फॅक्टरी अँड विथ द डिस्ट्रीब्युटर्स. सो म्हणजे असं होतं की बऱ्याच वेळी खूप सारी इन्व्हेंटरी आपण प्रोड्यूस करून ठेवलेली आहे पण ती सेल नाही होते. सो हे सप्लाय चेन रिसर्च काय सांगतो तुम्हाला, कितपत गुड्स तुम्हाला प्रोड्यूस करायचे आहे, रॉ मटेरियल कशा पद्धतीचं यूज करायचं आहे, नेटवर्क कसं बिल्डअप करायचं आहे. सो ऍट द रिझल्ट रिड्यूस इन्व्हेंटरी ऍट फॅक्टरी अँड विथ द डिस्ट्रीब्युटर्स. Then last point is change transportation mode or improve the performance of existing system. So transportation mode तुम्ही चेंज करा as per our types of goods. जे तुमचे गुड्सचा टाइप्स कोणता आहे, त्याचा नेचर कोणता आहे, त्याच्यावरून तुम्ही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हा चेंज करू शकता. At the result, improve the performance of existing system. आणि एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह करू शकता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes. Good. So thank you. Next lecture ला आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू.